आई आजोबा भेटले का? कुठे आहेत ते? काही समजले का? माझ्या लग्नाला येतील ना? अजय प्रश्नांवर प्रश्न विचारत होता. अनिता म्हणाली, हो बाळा, आजोबा भेटले आहेत आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी ते लग्नाला नक्की येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिता आश्रमात पोचली तेव्हा मॅनेजरने सांगितले, ज्या आश्रमामध्ये आम्ही प्रशांतरावांना शिफ्ट केले होते त्या वृद्धाश्रमाला सोडून ते दुसरीकडे कुठेतरी गेले आहेत आणि कुठे गेले ते कोणालाही ठाऊक नाही. अनिता म्हणाली, पण मॅनेजर साहेब, जर आजोबा भेटले नाही तर माझ्या मुलाचे लग्न होऊ शकणार नाही. यावर ते म्हणाले, हे पहा, आता आम्ही तुमची काही मदत करू शकणार नाही. तुम्ही जाऊ शकता. तुम्ही मतलबी माणसे आहात. जेव्हा काम नसते तेव्हा म्हाताऱ्या माणसांना वृद्धाश्रमात सोडून जातात. तेवढ्यात तिथे सेविका आली आणि म्हणाली, सर, महेश काका यांचे 2 दिवसापूर्वी ॲडमिशन झाले होते. ते जेवायला नको म्हणत आहेत. त्यांना आपल्या घराची खूप आठवण येत आहेत. मॅनेजर साहेब म्हणाले, पाहिले का, तुमच्यासाठी वृद्ध व्यक्ती सोडणे सोपे आहे, पण त्यांना सांभाळणे किती कठीण आहे. अशीच अवस्था प्रशांतरावांची होती. 6 महिने वाट पाहिल्यानंतर तुम्ही त्यांना घ्यायला देखील आला नाहीत म्हटल्यानंतर त्यांना काय वाटत असेल हा विचार तुम्ही करू शकणार नाही. तेव्हा अनिता काही विचार करून म्हणाली, सर, तुम्ही आमची मदत नक्की करू शकता. जर आपण महेश काकांना अजयचे आजोबा म्हणून घेऊन गेलो तर अजय लग्नासाठी तयार होईल. मॅनेजर साहेब म्हणाले, नाही, हे काही होऊ शकणार नाही. अनिता मॅनेजर साहेबांसमोर हात जोडून म्हणाली, सर, तुम्ही आमची मदत करू शकता. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. खूप विनवण्या केल्यानंतर मॅनेजर साहेब तयार झाले. 2 दिवसानंतर लग्नाची तयारी सुरू झाली आणि अजय अमेरिकेतून भारतात आला. लग्न झाल्यानंतर पार्टी हॉलमध्ये जेव्हा महेश काका प्रशांतरावांच्या वेशात आले तेव्हा अजयने आपल्या आजोबांना मिठी मारली आणि म्हणाला, आजोबा, तुम्ही कुठे निघून गेला होता? मी तुम्हाला खूप मिस करत होतो. मी जेव्हा भारतात आलो तेव्हा मी तुम्हाला खूप शोधले. महेश काकाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. अजय म्हणाला, आजोबा, काय अवस्था करून घेतली आहे. केवढी दाढी वाढली आहे तुमची. एवढी मोठी दाढी ठेवायला तर तुम्हाला अजिबात आवडत नव्हतं. आजोबा, तुम्ही तर मला ओळखायला सुद्धा येत नाही. तुमचा चेहरा खूप बदलला आहे. अनिता गडबडीने म्हणाली, अरे बाळा, तू त्यांना 15 वर्षानंतर पाहतो आहेस ना, त्यामुळे त्यांना ओळखू शकत नाही. ते पुढे म्हणाला, आजोबा, मी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगितले आहेत. रबडी तुम्हाला खूप आवडते ना, हे घ्या. महेश काका म्हणाले, पण मी रबडी खात नाही. केतन आणि अनिता एकमेकांकडे पाहू लागले. अरे बाळा, तुझ्या आजोबांना डायबिटीज आहे, त्यामुळे ते रबडी खायला नकार देत आहेत. अजय म्हणाला,